हिंगोली लोकसभेचे खासदार नागेश पाटील आष्टीकर जे आहेत ते आज हिंगोली लोकसभेत आहेत, हिंगोली शहरात आहेत। आमदार संतोष बांगर असतील, त्याचबरोबर राज्यसभेचे खासदार रामराव वडकुते असतील, वसमत विधानसभेचे आमदार राजू नवघरे यांच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये एक आरोग्य विभागाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडलेली आहे आणि त्या बैठकीनंतर आपल्यासोबत खासदार आहेत। खरं तर आरोग्य विभागाचा काय विषय होता, आरोग्य विभागाच्या बैठकीमध्ये जे आहे ते मोठी चर्चा झालेली आहे। नेमकी चर्चा काय झाली? आरोग्याच्या संदर्भामध्ये निश्चित चर्चा करून काही होणार नाही आहे। इथे याला त्याची एक मोठी बैठक लावावं लागणार आहे। अनेक त्रुट्या आता GR खूप सगळे निघालेत, पण भौतिक सुविधा ज्याला म्हणतो आपण किंवा त्याला व्यवस्था जी आहे ती इथं जिल्हा लेवलला किंवा ग्रामीण भागामध्ये खूप अतिशय तुटपुंजी आहे। त्यामुळं त्याच्यावर खूप सारी मोठी चर्चा, आता किती चर्चा आपण करत बसलो तरी फार कमी आहे। खरं तर तुमची जी ऑनलाईन DPTCची बैठक झाली होती त्याच बैठकीमध्ये DHO संदर्भामध्ये तुम्ही कारवाईचे आदेश दिले होते, मात्र आज पुन्हा तोच पाढा तुम्ही वाचला। अतिशय निष्क्रिय माणूस आहे DHO, अतिशय निष्क्रिय माणूस आहे। त्यामुळं या सगळ्या जिल्ह्याचा बट्ट्याबोळ झाला आहे। त्यामुळं मी आणि आमदार साहेबांनी त्याच्या खूप तक्रारी केल्या नाही, ते आता या 7-8-10 दिवसामध्ये ते सगळ्या अंमलात सुद्धा येतील। खरं तर शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकरी होते ते आक्रमक झाले होते, आम्ही त्यांच्यासोबत आहोत। आमदार संतोष बांगर आपल्यासोबत आहेत। दादा, खरं तर आपण जर बघितलं तर शक्तीपीठ महामार्गाचे शेतकरी आक्रमक झाले होते, मात्र आपण त्या दिवशी मोजणी बंद पाडली होती आणि परत आज त्यांना दिलासा दिलेला आहे। हे बघा, आम्ही सुद्धा शेतकऱ्याची मुलं आहेत। त्या ठिकाणी जर बघितलं तर शेतकऱ्याला 1 एकर 2 एकर जमीन आहे आणि ती जर शेतकऱ्याची जमीन जर त्या शक्तीपीठामध्ये जात असेल आणि शेतकरी जर त्या ठिकाणी भूमिहीन होत असेल तर तुम्हाला सांगतो असा प्रोजेक्ट आमच्या कामाचा नाही। जो शेतकऱ्याच्या हिताचा प्रोजेक्ट राहील त्याच्यासोबत आम्ही आहोत। राज्यसभेचे खासदार कुठेतरी संतापले होते, प्रोटोकॉल पाळला नाही म्हणून। त्यांच्याशी बोलेलं तुम्ही बरं राहील, पण झाली होती काही गोष्ट तुम्ही त्यांच्याशी बोला ना। निश्चितच आपण बघतोय की हे होते कळमनुरी विधानसभेचे आमदार संतोष बांगर, त्याचबरोबर हिंगोली लोकसभेचे खासदार नागेश पाटील आष्टीकर। शक्तीपीठ बाधित शेतकऱ्यासोबत आम्ही असणार असायची प्रतिक्रिया या दोन्ही नेत्यांनी दिलेली आहे। कॅमेरामॅन अनिकेत दहातोंडेसह मी रमेश चेंडके, TV9 मराठी, हिंगोली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।